शिस्तबद्ध असलेली जी पक्ष आहे त्याच्यावर 20 गुन्हे असलेल्या लोकांना अजय सरकारच्या उमेदवारी द्यायची वेळ येत आहे. काय पाहतात? नाही, तो अजय सरकारवर तर खुनासारखे गंभीर आरोप आहे. आता जर अशांचा आसरा भाजपला घ्यावा लागत असेल तर भाजप हा आता गुन्हेगारांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष झालेला आहे. हे आता काही लपून राहिलेलं नाही. गुंडांची भरती, ओपन भरती, जशी पोलीस भरती होते तशी त्यांची भरती महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे. छाती मोजून, उंची मोजून आणि किती पडतो, तर तशी जी काही आपण पोलीस रिक्रुटमेंटसाठी नियम आहे तसे यांनी किती लोकांना भोगसून मारला आहे, किती खून केला आहे, किती बलात्कार केले आहे, अशांची निवडणूक करायसाठी एक मला वाटते महाराष्ट्रामध्ये एक समिती केली पाहिजे आणि सिलेक्शन कमिटी, त्या सिलेक्शन कमिटीकडे दिलं पाहिजे. सर्वोच्च गुण असणाऱ्यांना सर्वोच्च गुण आणि प्रथम प्रायोरिटी गुन्हेगारांना पक्षात प्रवेश करायची. म्हणजे आम्हालाही लाज वाटते की आम्ही एखादा क्रिमिनल असेल तर उभं राहिल्यानंतर फोटो काढतो म्हटलं, त्याच्यावर 4 गुन्हे असेल तरी फोटो काढताना आम्हाला जरा भीती वाटते. आणि ह्या लोकांना तर सरळ काहीच नाही, लाज लज्जा शरम सगळी विकून खाल्यासारखी परिस्थिती आज सगळीकडेच आहे महाराष्ट्रात. म्हणजे तिथे काही कुठे काही लपून राहिलेली नाही. आणि आत्ता ही भाजपा म्हणजे सत्तेसाठी लालची आणि हपापलेली भारतीय जनता पक्ष झालेले आहे. येनकेन प्रमाणे काहीही करा पण सत्ता मिळवा आणि सत्तेतून पैसा मिळवा, पुन्हा सत्ता मिळवा. एकच वाक्य, याला इथिक्स राहिलं नाही, याला आयडिओलॉजी राहिली नाही, याला कुठल्या प्रकारचं या पक्षाला आता पक्षाचा काही विचार आहे तो फेवर दाखवण्यासाठी आहे. हिंदुत्वाचा विचार मतं घेण्यासाठी आहे आणि प्रत्यक्ष कृती मात्र या पक्षाची वेगळी आहे. हे आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.